नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोलचं 10वं प्रकरण आहे मानवाचे व्यवसाय. अतिशय छान प्रकरण आहे. मानवाचे व्यवसाय कोणकोणते आहेत, त्या व्यवसायावरून कोणती वर्गवारी केली जाते, म्हणजे जसे प्राथमिक व्यवसाय कोणते, द्वितीयक व्यवसाय कोणते, तृतीयक व्यवसाय कोणते, ह्याची माहिती ह्याच्यात दिलेली आहे. कोणते व्यवसाय कोणत्या व्यवसायावर अवलंबून आहेत याची माहिती आहे. आणि साधारणतः आपल्याकडे भारतामध्ये आणि परदेशामध्ये कोणत्या व्यवसायावर जास्त प्रमाणामध्ये लोकसंख्या अवलंबून आहे, ही सर्व ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगितले. संक्षिप्त रूपात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रकरण चांगलं आहे. सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं मानवाचे व्यवसाय, ज्याच्यामधून त्याला उत्पादन मिळतं तो त्याचा व्यवसाय असतो. आता या ठिकाणी बघा चित्र दिलेली आहेत. या चित्रांचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. पहिल्या चित्रामध्ये एक गुराखी दिसतोय आणि तो त्या ठिकाणी आपल्याला गाई म्हशी हे चरायला नेताना दिसत आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक गृहिणी आहे, ती त्या ठिकाणी दूध काढत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते, तर एक टँकर दुधाचा तिथे लागलेला आहे आणि एक व्यक्ती दूध केंद्र, बहुतेक ते असावं की त्या ठिकाणी ते दूध सगळं एकत्र जमा करत आहेत. ओके, मग आता काय सांगितले बघा. प्रश्नांच्या ते ही सगळी प्रश्न वाचत नाही बसत आहे मी, आपण डायरेक्ट खाली बघूया. वरील सर्व चित्रे पाळीव प्राणी पाळणे, त्यांच्यापासून दूध मिळवणे, दुधाची विक्री करणे, दुधावर प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे, दुधापासून तूप, लोणी, चीज, श्रीखंड, पनीर, भुकटी इत्यादी पदार्थ बनवणे, त्यांची बाजारात विक्री इत्यादीशी संबंधित आहेत. आता हे जे चित्र आहेत ना वरचे सगळे, हे वरचे चित्र सगळे काय दाखवत आहेत, तर पाळीव प्राणी पाळणे आणि त्यांच्यापासून आपण दूध मिळवणे, त्यानंतर त्या दुधाची म्हणजे दूध विकणे, त्या दुधावर प्रक्रिया करणे आणि त्या दुधापासून तूप, लोणी, चीज, श्रीखंड, पनीर हे सगळे पदार्थ तयार करणे आणि त्यांची बाजारात विक्री करणे, याच्या संदर्भातली ही सगळी चित्र दिलेली आहेत. या सर्व कृती मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी करत असतो. या कृतींच्या स्वरूपावरून त्यातून मिळणाऱ्या घटकानुसार त्याचे आपण वर्गीकरण करतो. आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण हे सगळे विविध व्यवसाय करत असतो. पण त्यांचं वर्गीकरण, त्याची विभागणी कशी केलेली आहे, तर त्यांच्या स्वरूपावरून त्यातून मिळणाऱ्या घटकानुसार त्याची वर्गवारी केली जाते. वरीलपैकी कोणती कृती मानवाने निसर्गातून उत्पादन मिळवण्यासाठी केली आहे. आता ही चित्र जी दाखवली आहेत ना, ह्याच्यातली कोणती कृती ही निसर्गातून उत्पादन मिळवण्यासाठी केली आहे, तर दूध हे त्याला कसं मिळालेलं आहे मानवाला, नैसर्गिकरित्या. त्याच्यातून कोणत्याही प्रकारची मानवाची स्वतःची कृती नाही आहे. या कृतीतून त्याला कोणते उत्पादन मिळते, दूध हे उत्पादन मिळते. हे उत्पादन मानव किती काळ वापरू शकतो, दूध आपण गरम करून 2 दिवस 3 दिवस ठेवू शकतो. कोणत्या चित्रामध्ये निसर्गातून मिळालेल्या उत्पन्नाचे संकलन होते. आपल्याला हे जे निसर्गातून मिळालेले उत्पादन आहे ते हे चित्र क्रमांक ई मध्ये काय दाखवले, आपण हे दुधाचं काय करतो, संकलन म्हणजे एकत्र करतो, जमा करतो. या कृतीतून दूध उत्पादकाला कोणती सेवा मिळाली, दूध कोठे नेले जात आहे, दुधाचे पुढे काय होत आहे, दुधाचे कोणते पदार्थ दिसत आहेत, या पदार्थांची तपासणी कोण करत आहे, दुकानदार या पदार्थाचे काय करतो, यातील टिकाऊ पदार्थ कोणते व नाशवंत पदार्थ कोणते, दुधाची किंमत व वजन आणि या पदार्थांची किंमत आणि वजन सारखी असते का, ह्याच्यावर आपल्याला चर्चा करायला सांगितले. बघा, दुधाची किंमत, दुधापासून बनवलेल्या पदार्थांची किंमत, ह्यांची किंमत सारखी असते का, नाही.
दूध कसं आहे, नाशवंत आहे. आपण जास्तीत जास्त 2-3 दिवस दूध हे काय करतो, उकळून गरम करून फ्रीजमध्ये ठेवून असं वापरू शकतो. जर बाहेर ठेवलं तर ते खराबच होतं, जर सतत गरम नाही केलं तर. पण दुधापासून जे वेगवेगळे पदार्थ करतात, लोणी करतात, तूप करतात, दुधाची भुकटी करतात, पनीर केलं जातं. हे काय आहे, दुधापासून दही बनवले जाते. हे त्याच्यापासून प्रक्रिया करून केलेले पदार्थ आहेत. ते आणखी काही दिवस चांगले राहतात. दुधापासून तयार केलेलं तूप असेल ते महिनाभर 2 महिने खूप छान पद्धतीने राहते, कारण त्याच्यावर प्रक्रिया करून ते जास्त काळ टिकण्यासाठी त्याच्यावर विविध घटकांचा उपयोग केलेला असतो. तूप काढलं जातं, लोणी काढलं जातं, श्रीखंड तयार केलं जातं. मग ह्यांच्या किमती या दुधाच्या किमतीसारख्याच असतात का? तर नाही. त्यांच्या किमती ह्या कशा असतात, जास्त असतात. प्रश्न दिला इकडे तुम्हाला बघा. दूध 40 रुपये प्रति लिटर दराने मिळते, पण दही 60 रुपये व पनीर 200 रुपये किलो दराने मिळते. सारे दुधापासूनच बनते, तर मग त्यांच्या किमतीमध्ये फरक का आहे एवढा? हे आपल्याला उत्तर मिळेल ह्याच्यामध्ये. आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो. या कृतींना आपण व्यवसाय म्हणतो. आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मानव काय करतो, कामधंदा करतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, कुठे इतर ठिकाणी पार्ट टाईम जॉब करत असतात, अनेक गोष्टी करतात. कारण ते जर केलं नाही तर आपल्या गरजा पूर्ण होतात का? आपल्या दैनंदिन आपल्या आवश्यक अशा गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. त्याच्यात आणखी कोणत्या गरजांची भर पडलेली आहेत? शिक्षण आणि आरोग्य. आपल्याला ह्याच्यासाठी कशाची गरज आहे? पैशाची गरज आहे. आणि तो पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला काय करावं लागते? काम करावं लागते, व्यवसाय करावा लागतो, कोण उद्योग काढत असतो. मग आपण आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यवसाय, उद्योग, व्यापार करत असतो. आपण करत असलेल्या या कृतीपैकी काही कृती थेट निसर्गावर आधारित असतात. आपण जे व्यवसाय करतो ते कधीकधी निसर्गावर आधारित असतात. जसं आहे त्या ठिकाणी दूध काढणे, हे कसे निसर्गावर आधारित कृती आहे. दूध विकून जो पैसा मिळतो ही कृती कशी आहे? नैसर्गिक आहे. म्हणजे ह्या कृतीमधून मिळणारे उत्पन्न हे निसर्गाकडून आपल्याला मिळत असते. त्या गाईची, म्हैशीची देखभाल करणं आपलं काम आहे, तिला योग्य चारा घालणं आपलं काम आहे, तिच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं काम आहे. तिच्यापासून मिळणारं दूध हे आपण काय करतो? विकतो. त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून आपण आपलं घर चालवत असतो. काही म्हशी हे प्राणी आहेत, त्यांना आपण पाळतो, त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळते. हा व्यवसाय निसर्गावर आधारित आहे. अशा प्रकारे निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. जे व्यवसाय निसर्गावर आधारित आहे त्या व्यवसायांना काय म्हणायचं आहे? प्राथमिक व्यवसाय. कोणते तसे व्यवसाय? पशुपालन आणि मासेमारी. कोळी लोक जी मासेमारी करायला जातात ते मासे समुद्रामध्ये, काही ठिकाणी खाडीतले मासे असतात, काही ठिकाणी तलाव बांधलेला असतो त्याच्यातले मासे असतात. हे कसे आहेत? नैसर्गिक आहेत. अशा निसर्गावर आधारित जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना काय नाव द्यायचं आहे? प्राथमिक. राहील का लक्षात? निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणायचं आहे. प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादनं आपण थेट वापरतो. म्हणजे निसर्गातली जी उत्पादनं आहेत ती आपण जशीच्या तशी वापरतो. त्यांच्या मूळ रूपात बदल करून तर काही जे आहेत त्यांच्या मूळ रूपात बदल करून वापरतो. चित्र ऊ पहा. या चित्रात मिळालेलं दूध हे डेअरीमधून आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. चित्र ऊ कुठे आहे? ई, अ, आ, ई आणि हा. ह्याच्यामध्ये जे दूध आहे हे कसं आहे? डेअरीमधलं दूध आणलेलं आहे आणि ते विकलं जात आहे. म्हणजे निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती केली जात आहे. म्हणजे निसर्गातून प्राप्त झालेलं हे दूध आहे ते दूध सगळं दूध केंद्रावर एकत्र जमा केलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि दुधापासून वेगवेगळे पदार्थ करतात. श्रीखंड, लोणी, चीज, दूध पावडर तयार करणे सगळे पदार्थ तयार केले जातात.
बहुतेक पदार्थ कसे असतात, आणखी जास्त काळ टिकणारे असतात. त्यांची गुणवत्ता म्हणजे त्यांची जी क्वालिटी आहे तीसुद्धा वाढलेली असते. त्यामुळे त्यांच्या किमतीही कशा आहेत, जास्त. इथे तुम्हाला जरा डोके चालवामध्ये प्रश्न होता बघा, की दूध दर 40 रुपये प्रति लिटर आहे, तर दही आणि पनीर एवढं महाग का आहे? तर त्याचं उत्तर इथे मिळेल. काय? तर दुधापासून श्रीखंड, लोणी, चीज, दूध पावडर तयार करणे हे पदार्थ कसे आहेत, जास्त टिकाऊ, खूप टिकणारे आहेत. दूध तेवढं टिकते का? नाही. इतकंच नाही, फक्त टिकाऊ आहेत असं नाही आहे, तर त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते. त्यामुळे त्यांची किंमत देखील कशी असते, वाढलेली असते. अशा प्रक्रिया करणाऱ्या करण्याला उद्योग असं म्हणतात. ही जी प्रक्रिया होते ना, त्याला काय म्हणायचं आहे, उद्योग असं म्हणायचं आहे. बिझनेस, यालाच म्हणायचं बिझनेस, उद्योग. उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात. या प्रक्रियेत कच्च्या मालापासून जास्त टिकाऊ पक्का माल तयार होतो. उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गातून येतो, म्हणून प्राथमिक व्यवसायातून येतो. हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात, म्हणून यांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. कोणते व्यवसाय? जे व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहेत. आता ह्यांनी दुधापासून इथे बघा चीज तयार केलेलं आहे, लोणी विकायला ठेवलेलं आहे, दुधापासून दही वगैरे सगळं आहे. म्हणजे दूध हे काय झालं, प्राथमिक व्यवसाय. पण दुधापासून बनवलेले हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ काय झालेले आहेत, द्वितीयक व्यवसायामध्ये येतात. हे जे पदार्थ आहेत हे काय झाले, द्वितीयक व्यवसायामध्ये येतात. द्वितीयक व्यवसाय काय सांगितलेला आहे, हा प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतो. द्वितीयक व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात. चित्र ई ऊ पहा. या चित्रांमध्ये तुम्हाला अनुक्रमे दुधाचे संकलन म्हणजे आपण ती गाडी बघितलेली ना, ती विक्री होताना, दुधाची वाहतूक होताना, दुग्धजन्य पदार्थांची विक्री होताना पाहायला मिळते. या सर्व कृती प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील उत्पन्नाशी निगडीत आहेत. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की हे सगळे जे आहेत, कोणतं, परत एकदा सांगते हा, ते ई आणि ऊ. हे बघा, ई कुठलं आहे, हां, ई हे ई आणि ऊ हे काय आहे, सगळे प्राथमिक व्यवसायाशी निगडीत असलेले व्यवसाय आहेत. या सर्व कृती प्राथमिक द्वितीयक व्यवसायातील उत्पन्नाशी निगडीत आहेत. बहुतेक वेळा हे व्यवसाय दोन्ही व्यवसायांना पूरक सेवा देण्याचं काम करतात आणि म्हणून अशा व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात. हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असतात. या व्यवसायांना सेवा असेही म्हणतात. यामध्ये मालाची वाहतूक, तृतीयक व्यवसायात काय तर बघा, माल वाहून नेणारे मोठमोठे ट्रक, कंटेनर जे काय असेल ते, मालाची चढ उतर करणारे, मालाची विक्री इत्यादी बाबती हे सगळे कशात येतात, तृतीयक व्यवसायामध्ये येतात. आता ऊ चित्र बघा. ऊ मध्ये दुग्धजन्य पदार्थ तपासताना व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती पदार्थाची गुणवत्ता तपासत आहे. हे काम करण्यासाठी तिच्याकडे विशेष प्रावीण्य लागते. ते दुधामध्ये ती व्यक्ती परीक्षण करत आहे. ती कोणीही व्यक्ती असेल तर चालेल का? नाही. दुधाचे पदार्थ किंवा कुठेही, ते उदाहरण दूध आहे. इतर ठिकाणी औषधाचं असेल तर औषधाचं परीक्षण करणारी व्यक्ती, मग ती व्यक्ती त्या गोष्टीचं त्या व्यक्तीला नॉलेज असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, म्हणून तिकडे शब्द वापरला आहे, विशेष प्रावीण्य असलं पाहिजे आणि तिला विशेष प्रावीण्य असते. ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, सेवा आहे. परंतु ही सेवा तृतीयक व्यवसायाप्रमाणे सर्वसामान्य नाही आहे. ही सेवा देण्यासाठी विशिष्ट प्रावीण्याची गरज आहे. तृतीयक व्यवसाय कसा आहे, सहजपणे म्हणजे गाडी चालवणे, मालाची ने-आण करणे, हे कसं आहे, सहजपणे होणारी सेवा आहे. पण एखाद्या गोष्टीचं परीक्षण करणे, एखादी टेक्नॉलॉजी वापरणे, हे कसं आहे, त्याचं तुम्हाला विशेष असं शिक्षण घ्यावं लागतं. आता ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीने काय केलेलं आहे, याचं एखादं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिने विशेष असे प्रावीण्य मिळवलेलं आहे, तेव्हा तिला त्या ठिकाणी ती नोकरी मिळालेली आहे. मग विशेष प्रावीण्य असं लागते. ही सेवा
इतर व्यवसायाप्रमाणे सर्वसामान्य नाही, ही सेवा देण्यासाठी विशेष प्रावीण्याची गरज असते. त्यामुळे अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थ व्यवसाय असे म्हणतात. काय म्हणायचं त्यांना? चतुर्थक व्यवसाय. सर्व सेवा व्यवसाय हे प्राथमिक द्वितीय व्यवसायाशी थेट संबंधित असतात असे नाही. ड्रायव्हर, धारवाला, पोलीस, टपाल सेवा इत्यादी. 10.2 मधील चित्र नीट पहा. व्यवसायाचे वर्गीकरण आपण शिकत आहोत. साखर निर्मिती या उद्योगाशी निगडीत पुढील उत्तरे शोधता येतात का बघा. आणि इथे काय आहे? प्राथमिक ते चतुर्थक व्यवसायांची वर्गवारी करा. द्वितीयक व्यवसायाशी कोणता कच्चा माल वापरला आहे? द्वितीयक व्यवसायातून निघणारा पक्का माल कोणता? तृतीयक व्यवसायाच्या सेवा कोणत्या? कोणते चित्र चतुर्थक व्यवसायाशी निगडीत आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. अशाच प्रकारे आणखी काही व्यवसायांची साखळी आपल्याला सुचते का बघा. त्यांची चित्रे वरीलप्रमाणे काढून प्राथमिक ते चतुर्थक व्यवसायाशी वर्गवारी करा. निसर्गाचा आपल्या व्यवसायावर काय बरे परिणाम होत असेल त्यासाठी खालील मुद्दे बघा. पाऊस पडला नाही, वादळ आले, भूकंप झाला, अवेळी पाऊस आला, पाऊस चांगला पडला, पाऊस खूप पडला व पूर आला, ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला, सुनामी आली तर काय होऊ शकतं? पाऊस पडलाच नाही तर दुष्काळ पडेल. दुष्काळ पडलं, शेती झाली नाही तर माणसांना खायला काही मिळणार नाही, उपाशी राहावं लागेल, पाणी पिण्यासाठी नसेल. जशी परिस्थिती माणसाची असेल तशीच इतर सजीवांची सुद्धा असेल. वादळ आलं तर काय होतं? घरदारं ही सगळी वादळामध्ये लोटली जातात, झाडं पडली जातात. भूकंप आला तरीसुद्धा घरदारांचं नुकसान होते, कितीतरी ठिकाणी रस्ते दुभंगले जातात. अवेळी पाऊस आला तर आलेलं फळ हे वाया जाते, नुकसान होते. आंब्याला चांगला मोहर आलेला आहे आणि पाऊस आला तर तो मोहर सगळा गळून जातो. तसा प्रकारे पाऊस खूप चांगला पडला तर सगळीकडे शेती चांगली येते, भाजीपाला चांगला येतो, गाई गुरांना चारा चांगला मिळतो, सगळीकडे परिस्थिती चांगली होते. ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला तरीसुद्धा परिस्थिती कशी होते? गंभीर होते. हे सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. तुमच्या परिसरात आढळणारे व्यवसाय कोणते? कोणत्या व्यवसायांची संख्या जास्त आहे? ही संख्या जास्त असण्यामागील कारणांची माहिती घ्या. तुमच्या परिसरात एखादा उद्योग असेल तर तो तेथे असण्यामागचे कारणेसुद्धा चर्चेतून मिळवा. नैसर्गिक व मानवी अशा दोन्ही घटकांचा परिणाम व्यवसायावर होत असतो. ते घटक शोधता येतात का पहा. आता तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथे लोक शेती करतात का? शेती करत असतील तर कोणती शेती करतात? व तो प्राथमिक व्यवसाय आहे तर त्या प्राथमिक व्यवसायावर द्वितीयक व्यवसाय कोणता अवलंबून आहे? तृतीयक व्यवसाय कोण त्याच्याशी संबंधित आहे? अशी तुम्ही सगळी साखळी जोडायची आहे. पण मुंबईमध्ये राहणाऱ्यांकडे आजूबाजूला बहुतेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं इमिटेशन ज्वेलरीची कामं करताना लोक दिसत असतात. मग त्या व्यवसायाची साखळी तयार करायची. ते जे कच्चा माल आणतात ते कुठून तरी घेऊन येतात, त्यानंतर ते डायमंड बसवणे, कानातल्यांचे ते हिरे बसवणे असे व्यवसाय, त्याला जोड असं व्यवसाय करत असतात. मग ह्याची साखळी तयार करायची. प्राथमिक, द्वितीय, तृतीयक आणि चतुर्थ. हे ऊसाचं शेत आहे बघा. ऊस ही नैसर्गिक आहे, निसर्गावर आधारित असलेला हा व्यवसाय. म्हणजे हा कशात गेला? प्राथमिक व्यवसायात. ऊस तोडणे प्राथमिक व्यवसाय. त्याच्यानंतर ऊसापासून आता ही ऊस घेऊन कुठे चाललेले असतील? कारखान्यात. ही जी ड्रायव्हरची सेवा आहे, ऊसाची वाहतूक करत आहेत, ते ऊस कुठे घेऊन चाललेले आहेत? कारखान्यामध्ये. आणि कारखान्यात नेल्यानंतर ऊसापासून काय तयार होते? साखर. म्हणजे ऊस हा नैसर्गिक मिळालेला आहे, प्राथमिक व्यवसाय. ऊसापासून आपण काय मिळवतो? साखर. म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर साखर किंवा गूळ मिळते. मग साखर किंवा गूळ हा काय झाला? द्वितीयक व्यवसाय. सामानाची पोती नेणे, ट्रक वाहून नेणे. तर या ठिकाणी कारखान्यामध्ये ही काम करणारी लोक, पण हा ट्रक वाहून नेणारा, सामानाची पोती नेणारा, ही सेवा देणारी माणसं आहेत. ते झाले तृतीयक व्यवसाय. या ठिकाणी ही वेगवेगळी मशिनरी आहे, त्या मशिनरीच्या ठिकाणी काम करणारा ही जी व्यक्ती आहे, हा व्यक्ती किंवा ह्या ठिकाणी असणारी ही व्यक्ती, यंत्रांची तपासणी करणारा, हा यंत्राची तपासणी कोणीही करू शकतो का? नाही. ज्यांनी त्याच्यामध्ये नॉलेज घेतलेलं आहे ती करू शकतो. मग हा कशात गेला?
चतुर्थक व्यवसायामध्ये गेला. अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की चारही व्यवसायांची काय करायचे, साखळी तयार करायची. मानवी व्यवसायाचे आपण अशा प्रकारे वर्गीकरण करतो. जगातील सर्वच देशांमध्ये यापैकी कोणते व्यवसाय चालतात. सर्व देशांमध्ये हे व्यवसाय चालतात. फक्त भारतातच चालतात का हे व्यवसाय? नाही. शेती हा फक्त भारताचा व्यवसाय आहे का? नाही. इतर देशांमध्ये सुद्धा शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मग शेतीच्या जोडीला आणखी कुठले उद्योग? बरेच उद्योग केले जातात. पण हे जे 4 व्यवसाय सांगितले ना, हे इतर देशांमध्ये किती प्रमाणात आहेत याचा थोडासा तुम्हाला छान आराखडा दिलेला आहे. पण आता सुरुवातीला आपण हे बघूया. मानवी व्यवसायाचे आपण अशा प्रकारे वर्गीकरण करतो. जगातील सर्वच देशांमध्ये यापैकी कोणते ना कोणते व्यवसाय चालत असतात. या सर्व व्यवसायातून देशामध्ये व देशादरम्यान आर्थिक उलाढाल होते. त्यातूनच देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन व वार्षिक उत्पन्न ठरते. त्यावरून एखादा देश इतर देशाच्या तुलनेत किती विकसित आहे अथवा विकसनशील आहे हे ठरवलं जातं. हे जे 4 व्यवसायांची वर्गवारी केली आहे ना, ही एखाद्या देशामध्ये किती लोकसंख्या कोणत्या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे जास्त, त्यावरून तो देश विकसित आहे की विकसनशील आहे हे ठरवलं जाते. 10.3चे निरीक्षण करा. बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि टर्की या विविध व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येनुसार ही विभाजित वर्तुळे तयार केलेली आहेत. प्राथमिक व्यवसायापासून तृतीयक व्यवसायापर्यंत हे वर्गीकरण आहे. या विभाजित वर्तुळाच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. आपण सगळ्यात आधी ही वर्तुळं बघूया. पहिला बांगलादेश. पहिला सगळ्यात आधी सूची बघायची. निळ्या रंगाने काय सांगितले? नंबर 1 प्राथमिक व्यवसाय, म्हणजे हा निळा रंग आहे. तर बांगलादेशमध्ये हा निळ्या रंगाचा जेवढा पट्टा मोठा दिसतोय ना, याचा अर्थ असा आहे की बांगलादेशमध्ये प्राथमिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कशी आहे? जास्त. दुसरा रंग आहे रेड. दुसरा कुठे आहे तो रेड रंग? हा रेड. द्वितीयक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या प्राथमिकपेक्षा कमी आहे. आणि तिसरा आहे तृतीयक ग्रीन. बांगलादेशमध्ये तृतीयक व्यवसाय करणाऱ्याची संख्या आणखी कमी आहे. मग बांगलादेशमध्ये कसली संख्या जास्त आहे? प्राथमिक, म्हणजेच शेतीवर आधारित उद्योग करणाऱ्यांची संख्या कशी आहे? व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि कमी कोणती आहे? तृतीयक. हिरवा रंग कमी दिसतो ना, म्हणजे तृतीयक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या बांगलादेशमध्ये कमी आहे. पुढे आता बघा हां, संयुक्त अरब अमिराती. इथे ग्रीन रंग मोठा आहे. ग्रीन रंग म्हणजे तृतीयक व्यवसाय, म्हणजे अरब अमिरातीमध्ये तृतीयक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि प्राथमिकची बघा एकदम कमी आहे. आणि द्वितीयक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या पण ठीक आहे, पण तृतीयक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कशी आहे? सगळ्यात जास्त आहे. म्हणजे निसर्गावर आधारित उद्योगधंदे करणाऱ्यांची संख्या कशी आहे? कमी आहे. पुढचा देश आहे टर्की. टर्कीमध्ये काय आहे? टर्कीमध्ये प्राथमिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या इतकी, द्वितीयक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या इतकी आणि तृतीयक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या इतकी. म्हणजे तिन्ही व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जवळजवळ कशी आहे? समसमान बघायला मिळते. ओके, लक्षात आले? तुमच्या वर्तुळ आणि त्यांचे रंग लक्षात आले का? हे महत्त्वाचं आहे. हां, इथे रंग दिले ते कशाला दिलेले आहेत? ते त्याच्यानुसार त्या देशामध्ये कोणता व्यवसाय जास्त चालतो हे समजण्यासाठी. निळा रंग म्हणजे काय? प्राथमिक व्यवसाय जास्त चालतो. द्वितीयकला कुठला रंग दिला? रेड. हा रेड रंग. इतकी लोकसंख्या काय आहे? द्वितीयक व्यवसायात गुंतलेली आहे. आणि तृतीयक म्हणजे काय? हा ग्रीन रंग, म्हणजे तृतीयक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या तेवढी आहे. हे जर तुम्हाला समजलं ना, तर कधीही कोणतीही अशी एखादी आकृती दिली, नकाशा दिला, तर तुम्हाला समजायला खूप सोपं जाणार. मग आता प्रश्न काय विचारले बघूया. कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? आता प्राथमिक व्यवसाय कुठे जास्त आहे? हा रंग, प्राथमिक व्यवसायाचा रंग कोणता? निळा. कुठल्या देशात? बांगलादेशमध्ये. काय आहे? बांगलादेशमध्ये प्राथमिक व्यवसायामधला लोकसंख्या जास्त आहे प्राथमिक व्यवसाय करणाऱ्यांची. ओके. कोणत्या देशामध्ये द्वितीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे? द्वितीयक व्यवसाय कुठला रंग आहे? रेड. रेड रंग टर्कीमध्ये जास्त दिसतोय. टर्कीमध्ये आणि बांगलादेशमध्ये सेम आहे, बरोबर ना? प्रश्न काय? कोणत्या देशामध्ये द्वितीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण
जास्त कार्यरत आहे. टर्कीमध्ये आणि बांगलादेशमध्ये जरा सारखंच प्रमाण दिसते. द्वितीयकमध्ये रेड रंग. आणि तिसरा आहे, कोणत्या देशामध्ये तृतीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त आहे? तृतीयक व्यवसाय म्हणजे ग्रीन रंग कुठे जास्त आहे? अरब अमिरातीमध्ये सगळ्यात जास्त. टर्कीमध्ये पण नाही, टर्कीमध्ये पण समान. सर्व व्यवसायात जवळपास समान मनुष्यबळ प्रमाण असलेला देश कोणता आहे? टर्की. तृतीयक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेला देश विकसित आहे. काय सांगितलं? तृतीयक व्यवसायाचा रंग ग्रीनमध्ये जास्त लोकसंख्या असलेला देश काय आहे? काय सांगितलेलं आहे त्यांनी? विकसित. म्हणजे कुठला देश विकसित आहे? अरब अमिरात. हा देश कसा आहे? विकसित आहे. प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेला देश कसा आहे? विकसनशील. प्राथमिक व्यवसायामध्ये कोण आहे? बांगलादेश. हा कसा आहे? विकसनशील. आणि अरब अमिराती कशी आहे? विकसित. मनुष्यबळ असलेले देश विकसित म्हटलं. आता वरील देशांचा विकसित आणि विकसनशील असा क्रमांक लावा. आता हा अरब अमिराती विकसित, हा विकसनशील, आणि हे सेमच आहे. ह्यांचे तिन्ही घटक काय आहेत? सेमच आहेत. ओके, ठीक आहे. स्वाध्याय सोडवायचा आहे, लिहून मला पाठवायचा आहे, आणि व्यवस्थित पूर्ण एकदा परत वाचन करा, आणि काही शंका असेल तर विचारा. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला सतत त्याच्यावरचे सांगितलेले सगळे लेसन पाहायला